श्रद्धेचा दीपस्तंभ बल्लारेश्वर मंदिराची ओळख. समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या महाराष्ट्रात असंख्य प्राचीन मंदिरे आहेत. या पवित्र स्थळामध्ये अडळ श्रद्धा आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले पूजनीय बल्लारेश्वर मंदिर उभे आहे. रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य पाली गावात वसलेले हे मंदिर हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत धार्मिक महत्त्वाचे आहे. हे मंदिर गणपतीला समर्पित आहे, जे अडथळे दूर करणारे आणि सुरुवातीचे देवता म्हणून पूजनीय आहेत. महाराष्ट्रात विखुरलेल्या अष्टविनायक मंदिरांपैकी एक बल्लारेश्वर मंदिर आहे. प्रत्येक अष्टविनायक मंदिर त्याच्या विशिष्ट आख्यायिका, स्थापत्य शैली आणि मूर्तीच्या आसनामुळे अद्वितीय आहे. भूतकाळाचे प्रतिध्वनी बल्लारेश्वर मंदिराचा इतिहास. बल्लारेश्वर मंदिराचा इतिहास काळाच्या पडद्याआड लपला आहे. आख्यायिका आणि दंतकथा ऐतिहासिक खात्यांशी जोडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे गूढ आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे मानले जाते की हे मंदिर यादव काळात बांधले गेले होते, जे 9व्या ते 14व्या शतकात दख्खन प्रदेशावर राज्य करत होते. या मंदिराचे बांधकाम बल्लाड नावाच्या एका धार्मिक व्यापाऱ्याने केले होते, म्हणूनच याचे नाव बल्लारेश्वर असे पडले. स्थानिक आख्यायिकेनुसार बल्लार हा गणेशाचा निस्सीम भक्त होता. त्याने आपल्या लाडक्या देवतेला श्रद्धांजली म्हणून या भव्य मंदिराचे बांधकाम हाती घेतले. कालाच्या कसोटीवर हे मंदिर उभे राहिले आहे. विविध राजांच्या आश्रयाने शतकानुशतके त्याचे नूतनीकरण आणि विस्तार करण्यात आला आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना मंदिराची रचना आणि देवता. बल्लारेश्वर मंदिर त्याच्या बांधकाम व्यावसायिकांच्या स्थापत्य कौशल्याचे प्रतीक म्हणून उभे आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे, जे काळ्या दगडाच्या वापराने आणि गुंताळलेल्या कोरीवकामाने ओळखले जाते. दख्खन प्रदेशात प्रचलित असलेली ही स्थापत्य शैली तिच्या साधेपणा, भव्यता आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. मंदिर संकुलात पूर्वेकडे तोंड असलेले गणेशाचे मुख्य मंदिर आहे. बल्लारेश्वरची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती स्वयंभू प्रकटचाली असे मानले जाते. ही मूर्ती पायावर पाय ठेवून बसलेल्या अवस्थेत आहे, ज्याच्या सोंडेमध्ये मोदक आहे. मंदिरात भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान विष्णू यासारख्या इतर देवतांना समर्पित लहान मंदिरे देखील आहेत. भाग 4. सांस्कृतिक बोध, महत्त्व आणि सण. बल्लारेश्वर मंदिर केवळ पूजास्थान नाही, हे सांस्कृतिक आणि धार्मिक क्रियाकलापांचे एक जिवंत केंद्र आहे. स्थानिक समुदायाच्या जीवनात मंदिर मध्यवर्ती भूमिका बजावते. हा एक असा परिसर आहे जिथे लोक सण साजरे करण्यासाठी, विधी करण्यासाठी आणि शांतता मिरविण्यासाठी एकत्र येतात. मंदिरात साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी, जो गणेशाला समर्पित 10 दिवसांचा सण आहे. या काळात मंदिर दिवे आणि फुलांनी सजवले जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण आपला आदर व्यक्त करण्यासाठी येतात. आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे माही चतुर्थी, जी माघ हिंदू महिन्याच्या 4थ्या दिवशी साजरी केली जाते. मंदिरात भक्तिगीते घुमतात आणि अगरबत्तीच्या सुगंध वातावरणात पसरतो, ज्यामुळे खरोखरच दैवी वातावरण निर्माण होते. भाग 5. आख्यायिका आणि दंतकथा. बल्लारेश्वर मंदिराच्या कथा. भारतातील बहुतेक प्राचीन मंदिरांप्रमाणे बल्लारेश्वर मंदिर देखील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आख्यायिका आणि दंतकथांनी परिपूर्ण आहे. या कथा मंदिराच्या गूढतेत आणि आकर्षणात भर टाकतात. एका लोकप्रिय आख्यायिकेत बल्लार नावाच्या एका लहान मुलाची कहाणी सांगितली आहे, जो गणेशाचा निस्सीम भक्त होता. एके दिवशी जंगलात खेळत असताना बल्लारचा भेट एका राक्षसाशी झाला, जो भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत होता. बल्लारच्या भक्तीने प्रसन्न होऊन राक्षसाने त्याला वरदान दिले. बल्लारने त्याच्या गावात गणेशाला समर्पित मंदिर असावे अशी इच्छा व्यक्त केली. राक्षस सहमत झाला, पण एका अटीवर बल्लारला रात्रीतून मंदिर बांधावे लागेल. गणेशाच्या आशीर्वादाने बल्लारने सूर्योदयापूर्वीचे चमत्कारिकरित्या मंदिर पूर्ण केले आणि राक्षसाची अट पूर्ण केली. भाग 6. आजचे बल्लारेश्वर मंदिर, एक कालातीत वारसा. बल्लारेश्वर मंदिर त्याच्या समृद्ध इतिहास, स्थापत्य वैभव आणि धार्मिक महत्त्व याचे लाखो लोकांसाठी श्रद्धेचा किरण राहिले आहे. सर्व क्षेत्रातील भाविक आशीर्वाद, शांतता आणि दैवी शक्तीशी संबंध जोडण्यासाठी मंदिरात येतात. हे मंदिर श्रद्धेच्या चिरस्थायी शक्तीचे
आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून उभे आहे. मंदिर प्रशासन आणि स्थानिक समुदाय भविष्यातील पिढ्यांसाठी या स्थापत्यातल्या चमत्काराचे जतन करण्यासाठी सक्रियपणे सहभागी आहेत. मंदिराची संरचनात्मक अखंडता राखण्यासाठी नियमितपणे जीर्णोद्धार कामे केली जातात. बल्लारेश्वर मंदिर केवळ पूजास्थान नाही, ते एक जिवंत वारसा स्थळ आहे. भारताच्या समृद्ध भूतकाळाचे आणि समृद्ध वर्तमानाचे प्रतीक आहे. ते श्रद्धेच्या चिरस्थायी शक्तीची आणि प्राचीन परंपरांचे कालातीत आकर्षण याची आठवण म्हणून